हा काल हिंदू जॉब्स सर्वांसाठी रोजगारसाठी ॲप आहे आणि त्यामध्ये युवक युवतींना रोजगार मिळेल, त्याने सेल्फ एम्प्लॉयमेंटचा धडा शिकवण्यात जाईल आणि ते मार्केटिंगसाठी पण त्यांना प्रशिक्षण देण्यात जाईल. दुराफेने चांगला काम केलेलं आहे आणि या जॉबमध्ये सर्व लोकांना रोजगार महाराष्ट्राची मोठी गरज आहे. त्या कारणाने आज माझ्याकडे ते आले आणि माझ्याकडे रोजगार विभाग आहे म्हणून मी ते हा ॲपचं उद्घाटन केलेलं आहे ना. हा ॲपच्या माध्यमाच्या लोकांना फायदा घ्यावा आणि रोजगार आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट करून आपल्या स्वबलावर उभे राहावा असा सर्वांनी हा मी विनंती करतो. हे फक्त हिंदूंसाठीच असेल का काय सर्व? नाही, असं आहे की ते त्यांची संस्था ने हिंदुआंना प्राधान्य देता, पण माझ्या जे इंटरेस्ट आहे ते रोजगारचे आहे. कोणी आले पण रोजगार त्याने मिळाला तर मी रोजगार विभागाचे मंत्री म्हणून मी त्याने सपोर्ट करणार आहे. तुमच्या माध्यमातून ते सुरू करण्यात आलं आहे कौशल्य विभागाचं. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून रोज फक्त पहिले हिंदू की बात करेगा जे काय त्यांचं घोषवाक्य आहे. असं आहे माझा जे रोल आहे त्यामध्ये माझा रोल लिमिटेड आहे की जे रोजगार देण्यासाठी जे काही संस्था प्रयत्न करतील त्याचे तुमचा रोजगार विभाग सहयोग करणार आहे. सहयोग करणार म्हणजे नेमकं काय करणार? कारण की वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या स्किलच्या योजना आहेत त्या तिथं प्लॅटफॉर्मवर मिळतील, स्किल लेबर मिळण्यासाठी मदत करतील, म्हणजे नेमकं डिस्कस करू. असं आहे की आमच्या विभागाची जे काही योजना आहे रोजगारसाठी, सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी, स्किलसाठी, ते सर्व योजनांचा लाभ कोणी घेऊ शकता. हा एक फक्त कोणी एक समाजासाठी किंवा एक संस्थासाठी नाही आहे. महाराष्ट्राचे कोणी पुढे येऊन लाभ घेऊ शकता. ते पुढे आले आहे म्हणून त्याने पण लाभ घेण्याची संधी आहे. सर्व योजना त्यांना उपलब्ध होईल आणि त्यांचे ॲपवर आणि त्यांचे हा जे काही मोबाईल आहे वेबसाईटवर त्याच्यावर जास्तीत जास्त लोकांचे आमचे सरकारचे रोजगारची स्कीम्स पोहोचावा अशी आम्हाला त्यांच्या मार्फत प्रयत्न राहील. तुमच्या विभागाने यांच्याशी काही टायअप वगैरे नाही, टायअप काही नाही केला. ते माझ्यासाठी फक्त एक रोजगारचा अवसर आहे म्हणून मी त्याने सपोर्ट करतो. आता उद्या आज कॉल हिंदू आलं, उद्या कॉल मुस्लिम आलं, हा रोजगार कोणी दिले? महाराष्ट्रीयन लोकांनी महाराष्ट्रामध्ये राहण्यासाठी कोणी रोजगार दिला तर हा विभाग त्यांच्या बरोबर राहील. केला पण आहे, पूर्वी पण केलेला आहे. आमची काय जाती बिरादीमध्ये विभाग सरकार म्हणून कोणी जाऊ शकत नाही, पण कोणी काम करताना रोखणार पण नाही. तुम्हाला आम्ही त्याने सपोर्ट करू. सर, हिंदी में ब्रीफ कर दीजिए कि ये कॉल हिंदू जॉब इनिशिएटिव क्या है और अक्षय तृतीया के मौके पर शुरुआत कर रहे हैं. इनिशिएटिव किस प्रकार का है? ऐसा है, दुर्राफे जी ने एक बहुत अच्छा इनिशिएटिव शुरू किया है. इसमें रोजगार सबको चाहिए, सबको सेल्फ रोजगार चाहिए, सबको सरकारी योजनाओं का, लोन का, मार्केटिंग का सीखना है. पर इसके बारे में कई बार जानकारी के अभाव में सब कुछ वहीं रह जाता है और समय निकल जाता है. तो इन्होंने एक अच्छा ऐप बनाया है और मोबाइल के ऊपर भी रखा है, वेबसाइट पे भी रखा है. तो उसका आज उद्घाटन यहाँ पर कराया गया है क्योंकि ये रोजगार से संबंधित है. इसके लिए मैं इनको शुभेच्छा देता हूँ कि महाराष्ट्र के ज्यादा से ज्यादा लोगों को रोजगार मिले, इस ऐप का और इस वेब का सबको फायदा मिले. सभी समाज के लिए काम करेगा या हिंदुओं के लिए काम करेगा? वो देखिए, वो ऐप इनके ऊपर निर्भर करता है कि वो ऐप तो वैसे कोई रेस्ट्रिक्ट तो कर नहीं सकता, सबके लिए अवेलेबल रहता है. पर हमारी रोजगार के लिए हमारी ये जिम्मेदारी है कि कोई भी यदि आगे आता है तो हम उसको सपोर्ट करेंगे. सर, सवाल यही था कि इसके नाम में ही इस प्रकार से कि हिंदू जॉब के लिए कल को विपक्ष अगर सवाल उठाता है कि एक स्पेसिफिक जाति को आप प्रमोट कर रहे हैं तो उसको किस तरीके से टैकल करेंगे? देखिए कि हिंदू जॉब के लिए ही ऐसा नहीं है, नाम इन्होंने इसका रखा है, पर हिंदू होना कोई गुनाह तो नहीं हो सकता. भारत के अंदर कोई कहे कि हिंदू हो तो इसलिए हिंदुओं के नाम पे कोई नहीं, ये भी एक अति हो जाएगी. पर हमारा तो लिमिटेड रोल रोजगार से संबंधित है, रोजगार का काम ये कर रहे हैं तो हम इनको सपोर्ट कर रहे हैं. तो इसमें जॉब देगा कौन? जॉब देने के लिए लोग बहुत हैं, जॉब लेने के लिए भी लोग बहुत हैं. जरूरत है मैरिज ब्यूरो की, कौन किसको मिलाएगा? प्राइवेट जॉब के बारे में नहीं, ऐसा मैं आपको फिर कह रहा हूं कि इसमें ऐसा है कि ये ऐप का नाम जरूर है पर ये ऐप कोई रेस्ट्रिक्शन नहीं है कि कौन इसका उपयोग कर सकता है. इन्होंने अपनी भावना के साथ में इसका नाम हिंदू के नाम पे रखा है, पर महाराष्ट्र के अंदर कोई भी व्यक्ति यदि इसका उपयोग करेगा तो उसको मना कोई नहीं करेगा. हर एक समाज अपने अपने लोगों के लिए, हर एक संस्था अपने अपने लोगों के लिए यदि काम करती है
तो वो कोई गुन्हा तो नहीं है. कोणत्या कशा प्रकारचे जॉब्स तिथे असणार आहेत, नेमकं काय काय गोष्टी असणार? त्यांच्या म्हणणं असं आहे की ते, मी सांगतो तुम्हाला की असं आहे की ते महाराष्ट्रामध्ये जॉबची कमी आहे असं नाही आहे, जॉब खूप आहे. प्रत्येक मोठी कंपनीमध्ये HR डिपार्टमेंट असतात, ते नेहमी त्यांच्याकडे वॅकन्सी असते, ते जॉब शोधत असतात. Naukri.com मध्ये 1,00,000 जॉब 1 मिनिटामध्ये आपण बघू शकता. पण जॉब आहे ने जॉबसाठी आपण महाराष्ट्रामध्ये मुलं-मुली पण आहे, पण त्यांचे मेल होत नाही. म्हणून हा असा ॲपची कोणी काम करत आहे तर आम्ही त्याने प्रोत्साहन देणार आहे. ते जिथे जॉब आहे, जिथे मुला-मुली आहे, त्यांच्याबरोबर ते ब्रिजचं काम करणार आहे. विशालजी, आपली स्टार्टअप पॉलिसी आहे राज्याची, अनेक तरुणांना लघुउद्योजक बनायचं असतं, तर त्यांच्यासाठी तुम्ही कर्ज वगैरे व्यवस्थेचं सगळं हे करून देणार, लाईनअप करून द्या. म्हणजे आपल्या मंत्रालयाच्या ह्याच्यातून माध्यमातून लघुउद्योजक बनायचं जी असतं, काही त्यांना link लाईनअप असेल, कर्ज जी वगैरे मिळवणं. जी काही लिंक असेल, जे काय कोणाला स्टार्टअप नवीन करायचं आहे ते माध्यमातून ऑलरेडी ऑनलाईन तर आहेच. त्यांचा विचार याच्यावर जे कोणी रजिस्टर करतील त्यांना काही रजिस्ट्रेशन फी असणार आहे की जेव्हा त्यांना नोकरी लागेल तेव्हा त्याचं काही नाही, आता सध्या मी नाही असं काही ठेवलेलं आहे. पैसे आता सध्या काही नाही त्याचे, कारण की वेबसाईट चालवायला, ऍप चालवायला आम्हाला तर खर्च येईलच, पण आम्ही आता सध्या तरी पुढचे 6 महिने असं याच्यावरती काहीच पैशाचं काही हे नाही. नाही, पण काही संस्था ज्यावेळेस जॉब देतात त्यावेळेस त्या रोजगार जो मिळवून दिला जातो त्या माणसाच्या पगारातून डायरेक्ट त्या ते एनजीओ म्हणून काम करत आहे, म्हणून मी विचारलं ना. ते त्यांच्या असा काही उद्देश नाही. अर्निंगच्या उद्देश असतात तर मी त्यामध्ये ओपनिंग पण केली असते. त्यांच्या उद्देशीय लोकांच्या मदताच्या एनजीओची भावना ते करत आहे. तुम्ही इथे वेगळं मंदिर दर्शन वगैरे किंवा विवाह ते वेगवेगळे ते वेगळं आहे. ते त्यासाठी माझ्याकडे जे विषय रोजगारच्या संबंधित